नमस्कार. आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत. थंडीतला मी पहिला गाजरचा हलवा बनवत आहे घरी. तर सगळ्यात आधी आपण गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्यानंतर खिसून घ्यायचा आहे. हा 1 किलो गाजर आहे. त्यानंतर छान कढईमध्ये तूप घ्यायचं आहे. घरचं तूप, साजूक तूप तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला गाजर घालायचं आणि गाजर छान आपल्याला तुपामध्ये परतवून आणि वाफवून घ्यायचं आहे. थोडासा वाफवून झाला की त्यामध्ये मग थोडं थोडं दूध घालायचं आहे. हे अर्धा लिटर दूध आहे. 1 किलो गाजरला अर्धा लिटर दूध मी वापरलेलं आहे. दूध एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं घालायचं आहे. थोडं घालायचं, पुन्हा त्याला वाफ द्यायची छान आणि पुन्हा थोडं घालायचं. आणि मी आधी 1 वाटी साखर टाकलं आहे. नंतर मला ते थोडं कमी गोड वाटत होतं म्हणून मी पुन्हा अर्धी वाटी साखर टाकलं आहे. म्हणजे 1 किलोला 1.5 वाटी साखर आणि अर्धा लिटर दूध मी ते गाजरच्या हलव्याला वापरलेलं आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने करतात मला माहिती नाही, पण मी जुनीच पद्धत वापरते. ही जुनी पद्धत म्हणजे माझी आजी, माझी मम्मी याच पद्धतीने करत होते. पण आता सहसा अलीकडे कुकरमध्ये आणि खूप जास्त असं भिजत नाही, वाफवत नाही, शॉर्टकट पद्धतीने करतात. पण मी आधीच्याच पद्धतीने करते, खूप छान लागतो. त्यामध्ये भरपूरसे ड्रायफ्रूट घालूया. काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके छान मी थोडेसे जाडच कापलेले आहे, म्हणजे खायला ते छान वाटतात. आणि पुन्हा एकदा आपण ह्याला छान वाफवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये नंतर आपण वाटून ठेवलेली वेलची घालूया, वेलची पावडर. त्याच्याने खूप छान सुगंध येतो आणि टेस्ट पण छान येते. तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने करतात ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि गाजरचा हलवा झाला हे असं आपल्याला कसं कळेल, जेव्हा आपल्या बघा पूर्ण कढई आपली जशी होती क्लीन तशीच ते सुकत आहे, म्हणजे समजायचं आपला गाजरचा हलवा आता होत आलेला आहे. थोडंसं पण चिपचिप नाही पाहिजे, पूर्ण दूध ड्राय झाला पाहिजे आणि हलवा कढईतून सुटला पाहिजे, म्हणजे आपण फिरवताना हे बघू शकता इथे तुम्ही. पूर्ण एकजीव झालेला आहे, याचा अर्थ आता आपला गाजरचा हलवा खायला रेडी आहे. खूप छान अप्रतिम लागतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसा झाला होता ते मला नक्की कळवा, किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता ते पण मला सांगा. आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपला गाजरचा हलवा खायला रेडी आहे.